मोरगरे बातमी बळीराजाची ह्या कृषी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। कृषीविषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून। हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यातल्या सामान्य जनतेला काय मिळालं याचं उत्तर या व्हिडिओमध्ये मिळालेलं आहे, अवश्य पहा असं व्हिडिओ ट्विट करत रोहित पवार यांनी राज्य सरकारला टोला लगावलाय। दरम्यान पुण्यातील भीमतडी जत्रेला रोहित यांनी भेट दिली। अमरावती जिल्ह्यातील मागील संत्रा बागेचं फळ गळतीचं या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि विविध रोगानं संत्र्यांचं नुकसान झालं। तर यावेळी मात्र 2000 संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी 13,133 रुपये हेक्टरी पीक विमा काढला। मात्र शेतकऱ्यांना 6,46,00,000 रुपयांच्या फळपीक विमा कंपनीनं अजूनही दिलेला नाहीये। यावेळी विमा कंपनीनं हवामान विभागाच्या आकडेवारीवरती आक्षेप घेतलेला होता। तर यावेळी जिल्हा कृषी विभागाने देखील हात झटकले असल्यानं संत्रा उत्पादक शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे। धाराशिव सारख्या दुष्काळी भागामध्ये हुरडा पार्ट्या रंगताना पाहायला मिळतात। जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामामध्ये शेतकरी ज्वारी पिकाला पसंती देतो, मात्र 4-5 वर्षांमध्ये ज्वारीचं क्षेत्र कमी होत असल्यानं जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं विशेष प्रयत्न केले जात असून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त कृषी विभागाच्या वतीनं देखील हुरडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। जिल्ह्यातील मालदांडी तृष्णा या ज्वारीच्या वाणाला बाजारभाव मिळावा आणि सोबतच शेतकरी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी कृषी विभागाच्या वतीनं हुरडा महोत्सव करत तृणधान्यांसंदर्भात जनजागृती करण्यात आली। सरासरीच्या 108% पाऊस झालेल्या आणि पावसाचा एकही खंड 21 दिवसांपेक्षा कमी नसलेल्या नांदेड जिल्ह्याला दुष्काळग्रस्त दाखवण्यात आलेलं आहे। तर कृषी उत्पादन 50% घटल्याचं देखील जाहीर करण्यात आलं। निकषामध्ये बसत नसताना देखील केवळ सवलती मिळवण्यासाठी प्रशासनाकडून आटपिटा सुरू असल्याचं बोललं जातंय। विभागीय आयुक्त प्रशासनानं मराठवाड्यातील सर्व 8,496 गावांमध्ये कृषी उत्पादन 50% घटलं असल्याचं जाहीर केलं आणि याच प्रक्रियेला पैसेवारी असं म्हटलं जातं। पैसेवारी वाढवण्याच्या निर्णयामुळे जमीन महसुलामध्ये सूट, शेती कर्जाचं पुनर्गठन आणि कृषी पंपाच्या वीज बिलामध्ये 33.5% इतकी सूट यासह टंचाई निकष लावण्याचा मार्ग देखील मोकळा झाल्याचं सांगण्यात येत आहे। गहू हरभऱ्याच्या पिकाला पर्याय म्हणून वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा औषधी गुणधर्म असलेल्या चिया पिकाची पेरणी केली होती। हे पीक आता फुलोरा अवस्थेमध्ये असून चांगलंच बहरलेलं आहे। या पिकाला कोणतंही रासायनिक खत द्यावं लागत नाहीये, कोणत्याही फवारण्याची गरज नाहीये आणि वन्य प्राणीही त्याला खात नाहीयेत। त्यामुळे इतर पिकांच्या तुलनेमध्ये या पिकाचं उत्पादन खर्च कमी असून दर देखील चांगले मिळत आहेत। चिया बीज खाल्ल्यानं वजन कमी करण्यास मदत होते, तर फायबरचं प्रमाण जास्त असल्यानं पचनशक्ती वाढते आणि यासारखे अनेक औषधी गुणधर्म या पिकाला पाहायला मिळत आहेत। मधुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयी सुविधांचा अभाव असल्यानं याचा फटका कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसतोय। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरक्षा रक्षक सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे या ठिकाणाहून आता व्यापारी आणि उत्पादकांचा कांदा चोरी होत असल्याच्या घटना या ठिकाणी घडू लागल्यात। या ठिकाणी सोयी सुविधा नसल्यानं पिकवलेला कांदा चोरट्यांच्या निशाण्यावरती आलेला आहे आणि यामुळे ह्या चोरट्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा बाजार समिती बंद करू असा इशारा आता व्यापारी आणि सोबतच शेतकऱ्यांनी दिलाय। स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125वी जयंतीनिमित्त अमरावती येथे 27 ते 30 डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी राज्याचे 27 डिसेंबर रोजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे। तर विदर्भामध्ये पहिल्यांदा लाईव्ह शेती प्लॉट प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार असल्याची माहिती देखील आयोजकांना दिलेली आहे। सोबतच कृषी चर्चासत्र, परिसंवाद आणि चला हवा येऊ द्या आणि मीर सरदारी मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देखील आयोजक हर्षवर्धन देशमुख यांनी अमरावतीमध्ये दिलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मोताला तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान केलेलं आहे आणि या नुकसानातून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला म्हणून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पुढाकार घेतलेला असून या भागातील शेतकऱ्यांना शासकीय मदतीचं वितरण देखील करण्यात आलेलं आहे। मोतालामधील तहसील कार्यालयामध्ये आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या हस्ते ह्या शेतकऱ्यांना मदतीचं वाटप करण्यात आलं।
ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा सध्या रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसतोय। जळगाव जामोद तालुक्यामध्ये रब्बीच्या हंगामामध्ये गहू आणि हरभरा ही मुख्य पिकं घेतली जातात। अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे हरभरा पिकावरती मररोग आणि अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांसमोर नवं आर्थिक संकट उभं राहिलेलं आहे। नुकसान होत असल्यानं आसलगाव येथील शेतकरी देवीदास गोपे यांनी आपल्या उभ्या हरभरा पिकावरती रोटावेटर फिरवलाय। जळगाव जामोद तालुका परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे खरीपाची पिकं जमीनदोस्त झालेली आहेत आणि अशामध्ये शेतकऱ्यांना रब्बीच्या पिकांकडून अपेक्षा असताना अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवरती पाणी फिरलेलं आहे। बीड जिल्ह्यामध्ये तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती झालेलं असून आता नाफेडकडून तूर बाजारभावानुसार खरेदी केली जाते। अशा पद्धतीनं प्रथमच खरेदी होत असल्यानं बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय। जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी 5 खरेदी केंद्र यासाठी कार्यान्वित करण्यात आलेली आहेत। शासनाचा हमीभाव 7,000 रुपये क्विंटल प्रमाणे असून सध्या बाजारामध्ये 9,200 ते 9,800 रुपये प्रति क्विंटल खरेदी केली जाते। खरेदी केंद्रावरती आता शेतकऱ्यांना 7/12 उतारा आणि इतर कागदपत्र सादर करून तूर विक्री करता येणार आहे। मराठवाड्यामध्ये एकूण गावांची संख्या 8,501 आहे, परंतु यापैकी बीड जिल्ह्यातील 5 गावं पूर्णतः धरणामध्ये बुडीत आहेत। यामुळे उरलेल्या सर्व 8,496 गावातील पैसेवारी 50 पैशांच्या आत म्हणजेच केवळ 46.99 पैसेच आलेली आहे। या पैसेवारीनं खरीपातील दुष्काळ अधोरेखित केलेला आहे आणि ही बाब चिंता वाढवणारी असून रब्बीवरही संकट पाहता आता सरकारनं मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येण्याची गरज व्यक्त केली आहे। आणि या वेगवान बातम्यांसोबत आता कृषीविषयक बातम्या पाहूयात विस्तारानं। स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125वी जयंतीसाठी अमरावतीमध्ये 27 ते 30 डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे। तर विदर्भामध्ये पहिल्यांदाच लाईव्ह शेती प्लॉट प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार असल्याची माहिती आयोजक यांनी दिली आहे। पूर्ण आता हायड्रोफोनिक्स त्याचबरोबर ही जी काही नवीन पद्धती आहे ही सर्व पद्धतीचा यामध्ये अवलंबन केला जाणार आहे। माननीय नामदार गडकरी साहेब, पवार साहेब आणि चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीससुद्धा प्रमुख कार्यक्रमाला 2 वाजताच्या उपस्थित राहतील असा आमचा विश्वास आहे। मधुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयी सुविधांचा अभाव असल्यानं याचा फटका मात्र कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसतोय। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरक्षा रक्षक सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे या ठिकाणाहून आता व्यापारी आणि उत्पादकांचा कांदा चोरी होत असल्याच्या घटना घडू लागल्यात। या ठिकाणी सोयी सुविधा नसल्यानं पिकवलेला कांदा चोरट्यांच्या निशाण्यावरती आलेला आहे आणि यामुळे ह्या चोरट्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा बाजार समिती बंद करू असा इशारा आता हे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी दिलेला आहे। शेतकऱ्यांचं कट्टे चोरी होतात, शेतकऱ्यांच्या मालामधनं माल चोरी होतो। आम्हाला जर गाडी मिळाली आणि आमचा माल जो शिल्लक असतो त्या 50 किलोच्या गोणीमध्ये प्रत्येक गोणीमधनं 20-20 किलो माल चोरी होतो। आम्ही मार्केटला बऱ्याच वेळा तक्रार केली आहे, मागचं गेट बंद करा, जो व्यापारी माल घेऊन जाईल त्याची चिठ्ठी घ्या, पण कोणीच ऐकायला तयार नाही। इथं कोणी काही बघत नाही, चोर खुल्लेआम फिरतात, आमचं नुकसान होतं। इथं कोणी वाली नाही या मार्केटला। इथले जे आहेत येणारे जाणारे फिरणारे हे सगळ्या व्यापाऱ्यांचं नुकसान करतात। तर चोरांचा बंदोबस्त झाला नाही तर जोपर्यंत बंदोबस्त होत नाही तोपर्यंत मार्केट चालवणार नाही। कांद्याचा आजचा भाव 2500 रुपयेपर्यंत आजचा कांद्याचा भाव गेलेला आहे। त्याच्यामुळे आता कांद्याचं सुरळीत निलाव मार्केट कमिटीमध्ये चालू झाला आहे आणि शेतकऱ्यांनाही 2,500पर्यंतचा भाव मिळतो आहे। पण या निर्यात बंदीमुळे ते भाव जे पहिले होते 3,000 ते 4,000पर्यंत ते कमी झालेले आहेत। अजून जर 2-4 दिवसात भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रब्बी हंगामामध्ये कांदा लागवड करण्यात येत आहे आणि यावर्षी मात्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी कांद्याचं क्षेत्र वाढणार असून शेतकऱ्यांचा कल दिसून येतोय। या कांद्याचं उत्पादन रब्बी हंगामाच्या शेवटी येतं आणि यामुळे बाजारभाव मिळतोय। रब्बी कांदा लागवडीमधून मोठ्या प्रमाणामध्ये मजुरांना रोजगार मिळतोय। कांदा लागवडीचा हंगाम सुरू असून विद्युत वितरण कंपनीच्या वतीनं शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा करावा अशी मागणी आता इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे।
अमरावती जिल्ह्यामध्ये मागील वर्षी मोठ्या प्रमाणावरती संत्रा बागेमध्ये फळगळती लागलेली होती आणि यामुळे विविध रोगांना संत्र्यांचं नुकसान झालं. तर यावेळी मात्र 2000 संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी 13,333 रुपये हेक्टरी पीक विमा काढलेला होता. मात्र शेतकऱ्यांना 6,46,00,000 रुपयांचा फळपीक विमा कंपनीनं अद्यापही दिलेला नाहीये. यावेळी विमा कंपनीनं हवामान विभागाच्या आकडेवारीवरती आक्षेप घेतलेला होता. तर यावेळी जिल्हा कृषी विभागानं देखील हात झटकले असल्यानं संत्रा उत्पादक शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे. मागील 2022-23मध्ये आम्ही 3585 शेतकऱ्यांनी संत्रा फळपीक विमा काढला होता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा. त्यापैकी 1485 शेतकऱ्यांना यांनी वाटप केलेलं आहे म्हणते आणि 10.25 कोटी रुपये फळपीक विमा पूर्णपणे मंजूर झाला होता. परंतु अजूनपर्यंत यांनी फक्त 4 कोटी रुपयाचं वाटप केलेलं आहे म्हणते. अजून 6.25 कोटी रुपये वाटप करणं यांचं बाकी आहे. अजूनपर्यंत 6,000 शेतकऱ्यांना अजूनपर्यंत यांनी पीक विमा रक्कम दिली नसल्यामुळे शेतकरी यापासून वंचित आहे. आणि धाराशिव सारख्या दुष्काळी भागामध्ये हुरडा पारड्या रंगताना पाहायला मिळत आहेत. मात्र जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामामध्ये शेतकरी ज्वारी पिकाला पसंती देतोय. मात्र 4-5 वर्षामध्ये ज्वारीचं क्षेत्र कमी होत असल्यानं जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं देखील विशेष प्रयत्न आता या ठिकाणी केले जात आहेत. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त कृषी विभागाच्या वतीनं देखील हुरडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जिल्ह्यातील मालदांडी, तृष्णा या ज्वारीच्या वाणाला बाजारभाव मिळावा आणि सोबतच शेतकरी आणि नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी कृषी विभागाच्या वतीनं हुरडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. आपल्याकडं यावर्षी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरे केले जात आहे आणि याच्यामध्ये जी वेगवेगळी पौष्टिक तृणधान्य आहेत त्याच्यामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, राळा, नाचणी ह्या पिकांपैकी धाराशिव जिल्ह्यामध्ये जे दुष्काळी परिस्थितीमध्ये जे मुख्य करून पीक येते ज्वारी ह्याचं मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. आपण बघतोय मागच्या 5 वर्षापासून ज्वारीचं क्षेत्र कमी होत चाललेलं आहे. या ज्वारीला परत एकदा एक शेतकऱ्यांमध्ये असेल, नागरिकांमध्ये असेल त्याला महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी आज आपण हा हुरडा महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण बघतोय मागच्या 5 वर्षापासून ज्वारीचं क्षेत्र कमी होत चाललेलं आहे. या ज्वारीला परत एकदा एक शेतकऱ्यांमध्ये असेल, नागरिकांमध्ये असेल त्याला महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी आज आपण हा हुरडा महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हुरड्याची परंपरा खूप मोठी आहे, परंतु मागच्या काही वर्षापासून याला एक कमर्शियल म्हणजे व्यापारी स्वरूप आलेलं आहे. आता आपण बघतोय की यावर्षी आत्ताच्या स्थितीमध्ये ज्वारीला 6,000 रुपये भाव आहे, म्हणजे थोडक्यात 55 ते 60 रुपये किलोपर्यंत आहे. परंतु जर हुरड्याची ज्वारी केली आपण त्यामध्ये मधुरा असेल, रुचिरा असेल किंवा गुळबेंडी आपली जी काही पारंपरिक व्हरायटी आहे अशा जर आपण लागवड केली तर 100% आपल्याला 200 ते 300 रुपये किलोपर्यंत आता सध्या भाव मिळतो आहे. तर शेतकऱ्यांनी याच्याकडे वळावं आणि ज्वारीचा प्रसार आणि प्रचार करावा या उद्देशानं आजचा हा हुरडा महोत्सव आयोजित केलेला आहे. ऊसतोडणी आणि वाहतुकीच्या दरामध्ये वाढ न झाल्यास 25 डिसेंबरपासून वाहतूक बंद केली जाईल. ऊसतोड आणि वाहतूक संघटनांनी हा इशारा दिला. 2020 आणि 2023 या 3 वर्ष कराराची मुदत संपलेली आहे आणि नवीन करार करण्यासाठी साखर संघांसोबत आतापर्यंत 3 बैठका पार पडलेल्या आहेत. मात्र यामधून काहीही तोडगा निघालेला नाहीये. आंदोलन चालू असताना प्रत्येक भाववाढीचा प्रश्न निघाला. कोणत्याही वस्तूचा भाव एवढा स्पीडनी वाढतो, परंतु जे कष्टकरी घाम गाळून ज्यांना ऊस तोडावा लागतो, रात्रीच्या 3-3 वाजता फडात जावं लागतं, ज्यांना या महाराष्ट्रामधले साखर कारखाने चालवावे लागतात, ज्यांना हे साखर सम्राटाचे पोटं भरावं लागतील, अशा ऊसतोड मजुरांचे आजही बेहाल आहेत. या महाराष्ट्रामध्ये 25 तारखेपर्यंत हा निर्णय नाही झाला तर महाराष्ट्रातले सगळे कारखाने बंद करण्याचं आव्हान सगळ्या मुकदम, सगळ्या ऊसतोड कामगारांच्या संघटना आणि आम्ही जय भगवान महासंघाच्या माध्यमातून घेतलेला आहे. आणि मराठवाड्यामध्ये एकूण गावांची संख्या 8,501 आहे, परंतु त्यापैकी बीड जिल्ह्यातील 5 गावं पूर्णतः धरणामध्ये बुडीत गेली आहेत. यामुळे उरलेल्या सर्व 8,496 गावातील पैसेवारी 50 पैशांच्या आत म्हणजे केवळ 46.99 पैसे चाललेली आहे. 50 पैशांच्या आत गेलेल्या आणि पैसेवारीनं दुष्काळ अधोरेखित केलेला आहे आणि ही बाब चिंता वाढवणारी असून रब्बीवरील संकट पाहता आता सरकार मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येण्यासाठी काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या संदर्भात शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, ती देखील पाहूया. मराठवाड्यातील आणेवारी जाहीर झाली आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 8,500पेक्षा गावं 50%च्या आत त्यांची आणेवारी आली आहे. वास्तविक पाहता आणेवारीची वाट आम्हाला थांबण्याची गरज नव्हती,
कारण जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत जो पाऊस पडायला पाहिजे तो पडला नव्हता आणि पुढचा पाऊस पडणार नाही हे एकदा सिद्ध झालेलं होतं की यावर्षी दुष्काळ आहे. हे राज्य सरकार सातत्याने स्वतः सांगत होतं की यावर्षी दुष्काळ पडणार आहे, हवामान तज्ज्ञ सांगत होते, तरी राज्य सरकार गाफील राहिलेलं आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना तातडीची मदत देणं आवश्यक होतं, पण त्याबद्दल काहीही झालेलं नाही. राज्य सरकारला आणि केंद्राला आव्हान आहे की तातडीची मदत द्या, वेळ काढू करू नका. विम्याची अग्रिम रक्कम अद्यापही अनेक गावांना मिळालेली नाही आहे, ती दिली गेली पाहिजे, ही महत्त्वाची मागणी आहे. आणि याबाबतची आकडेवारी जाणून घेऊयात ग्राफिकच्या माध्यमातून. जिल्हा छत्रपती संभाजीनगर, गावं आहेत 1356, पैसेवारी 45.51. धाराशिव जिल्हा आहे, गावं 710, पैसेवारी 47.28. बीड जिल्हा, गावं आहेत 1397 आणि पैसेवारी आहे 46.28. परभणी, गावं आहेत 832 आणि पैसेवारी 47.68. यानंतर नांदेड जिल्हा, गावं आहेत 1562, पैसेवारी आहेत 45.51. जालना जिल्हा, गावं आहेत 971, पैसेवारी 46 रुपये. हिंगोली आहेत, गावं 707 आणि पैसेवारी आहेत 48.7. बातमी हिंगोली जिल्ह्यामधून. हिंगोलीच्या भानखेडा येथील केशव कापसे या तरुणानं पारंपरिक शेतीला बगल देत आपल्या 1 एकर शेतीमध्ये पेरूच्या बागेची लागवड केली आहे. भानखेडा भागामध्ये नेहमी पाऊस कमी असल्यानं सोयाबीन, कापूस या पिकांचं मोठं नुकसान होतं, तर सोयाबीनला हमीभाव नसल्यानं शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीला बगल देत पेरूची बाग उभी केली आहे. त्यांनी आपल्या 1 एकर शेतीमध्ये तायवान जातीच्या पेरूच्या झाडांची लागवड केली असून गेल्या वर्षी ह्या बागेतून त्यांना 2 लाख रुपयांचं उत्पन्न झालंय. यावर्षी बाग चांगली फुलल्यानं त्याने ह्या बागेतून 4 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. कोरड्या माळा रानात देखील सोनं पिकवत असल्यानं तरुणानं खचून न जाता काहीतरी वेगळं करावं असं देखील ह्या शेतकऱ्याच्या आव्हानामधून करण्यात आलेलं आहे. काय आपण सोयाबीन शेतीमध्ये पेरत होतो तर काय उतार येत नव्हता, कापूस काय तेवढा येत नव्हता, भाव पण बराबर मिळत नव्हते. तर मग पोरानं जांबाचे झाडं लावले आणि गेल्या वर्षी 1 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालं. यावर्षी 2-3 लाखाचं उत्पन्न आहे. पावसाच्या अभावी कोणतंही पीक व्यवस्थित येत नाही. सोयाबीनला एक तर भाव नाही, कापसालाही भाव नाही आणि काहीतरी नवीन डोक्यामध्ये विचार आणला. मी एका मित्राच्या शेतामध्ये गेलो आणि ती मित्राची फळबाग मी बघितली. त्याच्यानंतर मला काहीतरी नवीन मिळालं, म्हणजे बुवा आपण काहीतरी खरंच आपण करायला पाहिजे. तर मग मी नंतर मित्राला विचारलं, बाबा हे असं करायला चालते का? ते म्हणे बिंदास करा, काही अडचण नाही तुला. तर मग मी लगेच मित्राला बाबा चला सोबत गेलो. आम्ही 700 झाडं आणली आणि एकरभर मी लागवड केली. तर पहिल्या वर्षी मला काय तेवढं बेनिफिट मिळालं नाही, 1 लाखापर्यंत मिळालं. तर आता यावर्षी नक्कीच मला 4-1 लाख रुपयापर्यंत बेनिफिट मिळेल. आणि सरासरीच्या 108% पाऊस झालेल्या आणि पावसाचा एकही खंड 21 दिवसांपेक्षा कमी नसलेल्या नांदेड जिल्ह्याला दुष्काळग्रस्त दाखवण्यात आलं. तर कृषी उत्पादन 50% घटल्याचंही जाहीर करण्यात आलं. निकषामध्ये बसत नसताना देखील केवळ सवलती मिळवण्यासाठी प्रशासनाकडून आटापिटा सुरू असल्याचं बोललं जात आहे. विभागीय आयुक्त प्रशासनानं मराठवाड्यातील सर्व 8,496 गावांमध्ये कृषी उत्पादन 50% घटलं असल्याचं जाहीर केलंय. या प्रक्रियेला पैसेवारी असं म्हटलं जातं आणि पैसेवारी वाढवण्याच्या निर्णयामुळे जमीन महसूलमध्ये सूट आणि शेती कर्जाचं पुनर्गठन, कृषी पंपाच्या वीज बिलामध्ये 33.5% इतकी सूट यासह टंचाई निकष लावण्याचा मार्ग देखील मोकळा झाल्याचं सांगण्यात येत आहे. पुढच्या बातमीकडे. गहू हरभऱ्याच्या पिकाला पर्याय म्हणून वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा औषधी गुणधर्म असलेल्या चिया पिकाची पेरणी केली होती. हे पीक आता फुलोरा अवस्थेमध्ये असून चांगलंच बहरलंय आणि याच पिकाला कोणतंही रासायनिक खत द्यावं लागत नाहीये, कोणत्याही फवारणीची देखील गरज नाहीये. वन्य प्राणीही त्याला खात नाहीयेत आणि त्यामुळे इतर पिकांच्या तुलनेमध्ये या पिकाचं उत्पादन खर्च देखील कमी आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय. महाबळेश्वरची ओळख असलेल्या स्ट्रॉबेरीचं उत्पादन पिंपरी चिंचवड शहरामध्ये होऊ लागलेलं आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे मार्केटमध्ये याची विक्री आता सुरू आहे. सीमा जाधव आणि चंद्रकांत जाधव हे शेतावर नवनवीन शेतीचे प्रयोग करू लागले आहेत आणि अवकाळी पाऊस आणि सोबतच निसर्गाचा लहरीपणा या प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत 10 गुंठे क्षेत्रावरती महाबळेश्वरमधून स्ट्रॉबेरी नाभिला जातीची 5,000 कलमं आणून त्याची लागवड केली जाते. सेंद्रिय घटक वापरून ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरचा वापर करून 6 ऑक्टोबरला लागवड केली, तर डिसेंबरच्या पंधरवड्यावरती स्ट्रॉबेरी फळांची काढणी ही सुरू करण्यात आली आहे.
तर मी पारंपरिक पद्धतीने शेती करत होते, पण त्याच्यात फारसा फायदा नव्हता. मग काहीतरी एक नवीन करण्याचं कारण आमच्या शेतीमध्ये मी नेहमीच नवनवीन प्रयोग करत असते. विकेल ते पिकवायचं असं माझं नेहमीच धोरण असतं. त्याच्यामुळे मी माझ्या शेतावरती स्ट्रॉबेरी या पिकाची लागवड केली आहे 10 गुंठे क्षेत्रामध्ये. आणि मुलंही चांगली शिकलेली आहेत. आता सकाळी लवकर उठून मी 7 वाजेपर्यंत मुलांचं जेवण वगैरे बनवून शेतामध्ये येते आणि आधुनिक पद्धतीने शेती करते. त्याच्यामुळे ह्या शेतामध्ये काम फारच कमी असतं आणि उत्पन्न जास्त असतं. त्यामुळे मला शेतीला असा फारसा वेळ द्यावा लागत नाही. आपल्या या खेडच्या वातावरणात एकदम चांगली स्ट्रॉबेरी येते ही, आणि महाबळेश्वर सारखीच या फळांची गोडी असल्यामुळं आम्ही सतत आता 3 वर्षे हा स्ट्रॉबेरीचा प्रयोग करतोय. आणि ही नाबिला व्हरायटी एकदम अशी गोड व्हरायटी आहे. फळ साधारण याचं एक 50 ग्रॅम पर्यंत येतं याचं प्रोडक्शन, आणि 1 किलोमध्ये 50 ते 60 नग एवढे बसतात. जळगाव जिल्ह्यामध्ये आधी दुष्काळजन्य परिस्थिती आणि यानंतर अवकाळीमुळे कपाशीच्या पिकाला मोठं नुकसान झालेलं आहे. याचा फटका बसलेला आहे आणि यामध्येच बोंडअळीसारख्या प्रादुर्भावामुळे कपाशीच्या उत्पन्नामध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे कपाशीचं उत्पन्न होत नसल्यानं कापूस उत्पादक शेतकरी हा हवालदिल झालाय. कापसाचं उत्पन्न असं आहे की बाबा बोंडअळी जास्त आहे आणि त्यामुळे काय होतं की आणि त्यातल्या त्यात वेचाची मजुरी जास्त आणि ते काही शेतकऱ्याला परवडत नाही. आम्ही ना ते मागची पाणी भरेल कपाशी पाण्यात भिजेल कपाशी विकली तर 5,000 काय परवडतं. याच्याहून जर 3,000 रुपये क्विंटल लागतं, 2,000 रुपये आपल्या फायद्यात राहतात. थोडंफार आलं तिथलं आलं, झाडं मोठं याची घेतलं, ढोरं गाल्ली दिले. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी येथील शेतकरी शिवाजी तुळशीराम गोडसे यांनी 2022 केलेल्या सोयाबीन पिकाचा ओरिजिनल पंचनामा न मिळाल्यानं बार्शी तहसील कार्यालयामध्ये त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावरती पाण्यासाठी महिलांनी मोर्चा काढला. रेंगाव येथील सरपंचांच्या आडमुठे धोरणामुळे गावातील महिलांनी उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर आपला रोष व्यक्त केलाय. अनेक वर्षांपासून रेगाव गावामध्ये पाण्याची टाकी बांधली आहे, मात्र अजूनही गावकऱ्यांना पाणी मिळत नाहीये. एकीकडे आधी बांधलेल्या टाकीतून पाणी मिळत नाही, तर दुसरीकडे मात्र पुन्हा याच गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाण्याची टाकी उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आम्ही पाण्यासाठी इथं एवढे मोर्चा म्हणून आलो. पहिली टाकी होती 30 वर्षापासून आम्ही डोक्यावर पाणी भरून राहिलो, तरी पाणी आम्हाला येऊन नाही राहिलं. आणि आमचं मन हे आता तिथं टाकी घ्यायची नाही, कुठेही घ्या तुम्ही, कोणत्याही ठिकाणावर टाकी जर घेतली तर आम्हाला पाणी येईल. ते चढावरचं पाणी आम्हाला काही येणार नाही. आम्ही पाणी भरू लय कटाळून. आमची मागणी आहे की उंच ठिकाण बघून आम्हाला पाणी पूर्ण गावामध्ये यावं, किंवा मी माझी जागा दानपत्र द्यायला तयार आहे. दानपत्र देऊन बी हे ग्रामपंचायतवाले ऐकून नाही राहिले. ही अशी आमची मागणी आहे. आणि या सर्व महत्त्वाच्या बातम्यांसोबत बातमीपत्रात वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. बातम्यांचा उगसा सुरू राहणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.